गौरव कामत संघाकडून P1चं पहिलं षटक घेऊन येत असताना सुमितला आपण पाहतोय. इथून राईट टर्न ऑफ द विकेटचा मारा, ग्रीन सिग्नल इथं पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. इथं मात्र केली जाते मॅचला सुरुवात. पहिला चेंडू सुमित गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो, या वेळेस पहिला चेंडू आणि इथून विचार केला तर अगदी अक्षरशः मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्या बिरणं चेंडू आउट ऑफ द पार. दत्ता लोबीच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार. इथून षटकाराच्या साहाय्याने तर खातं खोललं जाते. अकाउंट ओपन झाले. टीम लोबेवाडी संघाचे 6 धावा फलकावरती. इथून खऱ्या अर्थाने मोठे फटके खेचायला सुरुवात केली आहे. पहिलाच चेंडू जणू का पवलिन कक्षेमधूनच सेट होऊन आलेले दोन्ही फलंदाज. इथून दत्ताच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. हो, अगदी बॅटची लीडिंग एज, स्लिप क्षेत्ररक्षक तैनात, कमालीचं क्षेत्ररक्षण आणि इथून धावफलक मात्र स्थिर आहे. धावफलक कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्लिप क्षेत्ररक्षकाकडनं आणि तिथून मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला. इथून धाव घेतली जात नाहीये. हो, इथून फटका बसलाय, चुका झाल्यात. इथून मात्र विचार केला तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुमित चेंडू खाली येणार, होणार नाहीये चुका. इथून दत्ता बॅक टू द पवेलियन. बॅटर बेसमध्ये मैदानाच्या आतमध्ये सचिनला आपण पाहतोय. इथून विचार केला तर दत्ता चपारीचा अंत पहिला हादरा मात्र दिला जातो लोबेवाडी टीम्सला. इथून दत्ता लोभी बॅक टू द पवेलियन आणि न्यू मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर देखील आपण पाहतोय सचिनला. इथून खऱ्या अर्थाने सचिन मध्ये देखील ती क्षमता आहे, सहजपणे रन बनवू शकेल. मात्र इथून कमालीची गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव आला होता आणि तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा मासा गळाला लावत असताना सुमित हा गोलंदाजी ट्रॅक वरती. आता इथून 3 चेंडू फेकलेत, अजूनही 3 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. इथून 3 चेंडूवरती कशा प्रकारे फटके पाहायला मिळतील. ओहो, इथून कमाल, इथून अगदी बॅटची लीडिंग एज आणि इथून विचार केला तर स्लिप आणि पॉइंट क्षेत्ररक्षकांच्या मधोमध अगदी हा चेंडू पडला होता. पडल्यानंतर आउटफील्ड फास्ट आणि इथून पाहायला मिळाली. दरम्यान चेंडू जाऊन पोहोचलाय थर्ड मॅन रिजन मध्ये आलाय हा चौकार. या चौकाराच्या साहाय्याने इथं धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी 10 फलकाचा विचार केला तर 10 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. इथून पुन्हा एकदा पॉइंटचा क्षेत्ररक्षक कबरचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून की चांगलं क्षेत्ररक्षण. इथून मात्र धाव घेतली जात नाहीये. इथून अगदी शेवटचा चेंडू या षटकाचा आणि इथून पाहावं लागेल शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे फटका पाहायला मिळेल. इथून पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम झालं होतं. मात्र इथून पंच मात्र आम्हाला सांगत असताना स्क्वेअर मारा अवांतर धावेच्या साह्याने धावफलक 11 धावा धावफलकावरती अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. ओहो, या वेळेस अगदी कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फटका कमालीचा आहे. इथे चेंडू थांबत नाहीये. सिंधू जाणार सीमा रेषा पार. सचिनच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार. इथून टीम इथे षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकांची धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती. इथून कमालीचा स्कोर विचार केला तर पहिल्याच चेंडूवरती दत्ता लोभी या खेळाडूने मात्र षटकार लगावला होता. त्यात नंतर समजलं होतं की नक्कीच 20-25च्या जवळ धावफलक जाऊन पोहोचेल. मात्र त्याच नंतर सुमितने मात्र आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती कमबॅक करत असताना पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर इथून मात्र स्वतःची विकेट गमवावी लागली
आणि त्यानंतर सचिनने ती जबाबदारी सांभाळली. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. खऱ्या अर्थाने सचिनवरती ती जबाबदारी टाकली होती आणि पूर्णपणे पार पाडली देखील अतिशय चांगल्या रीतीने. इथून 15 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं संपलं. इथून आता विचार केला तर धनंजय गोलंदाज ट्रॅकवरती राईट मोर द विकेटचा मारा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. इथून ओ हो 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 इथून नक्कीच कमाल. इथून निर्धाव चेंडूची सांगता. येस, फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे, दुसऱ्यासाठी नाहीये. जो पंचांचा डिसिजन असेल तो अंतिम असेल. तुम्ही बीमर साठी रिव्ह्यू जरूर घेऊ शकाल. इथून धनंजय पहिला चेंडू कमालीचा चेंडू होता. इथून मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज करणला आपण पाहतोय. सलामीच्या भूमिकेमध्ये त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं होतं. ओहो, इथून फटका फसलाय पुन्हा एकदा. इथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओहो, इथून चुका आणि नक्कीच त्या चुकांचा मोबदला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये. इथून 2 धावा कंप्लीट झालेल्या 2 धावेच्या साह्याने धावफलक 17 धावा धावफलकावरती. अगदी करण सारख्या फलंदाजाला आपण जीवनदान दिला आणि त्या करण कितपत महाग पडेल हे देखील तुम्हाला येणारी वेळ आणि येणारा काळ सांगून जाईल. इथून करण पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण करणला पाहतोय. या हो 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 झेल आणि तो झेल चा मोबदला. इथून मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावर चेंडू आउट ऑफ द पार. करण ब्रँड षटकार. षटकाराच्या सायन धावफलकाचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती. अगदी करण फलंदाजाचा झेल एकदम अतिशय सोपा झेल जमिनीला दान झाला. त्याच नंतर आपले इरादे स्पष्ट करत असताना करणला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि चेंडू थांबणार नाहीये. ज्या खेळाडूचा तुम्ही झेल सोडला आणि त्याच खेळाडू आता सध्याच्या स्थितीला आपले रंग उधळत असताना मैदानाच्या आतमध्ये करण कमालीची फलंदाजी. इथून झेल सोडल्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अगदी पूर्णपणे झेलचा मोबदला रिटर्न करत असताना इथून बॅक टू बॅक दुसरा षटकार करणच्या बॅटमधून. या षटकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती. हो 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 हॅट्रिक कंप्लीट होत असताना करण इथून अजून एकदा कमालीचा फटका. अगदी आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत जात असणारा हा उर्दुंगाचा षटकार. इथून बॅक टू बॅक 3 चेंडूवरती बॅक टू बॅक 3 षटकार. अगदी षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना करण कमालीचे फटके. इथून झेल जेव्हा सोडला तेव्हाच म्हटलं होतं की या फलंदाजाकडे ती क्षमता आहे आणि आपले इरादेच देखील स्पष्ट करत असताना करण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 3 चेंडू वरती घणघाती प्रहार. इथून चेंडू मात्र सीमारेषा पार धाडले जातात. षटकार कमालीचे फटके. इथून अजूनही चेंडू काही शिल्लक असतील. इथून विचार केला ओ ओ फटका फसला. इथून क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथून अजून एकदा चुका. एक सिंगल कंप्लीट झाली आणि इथून षटक क्रमांक दुसरं संपलंय. इथून अजून एकदा जीवनदान दिलं जात आहे करणला. आता करण खऱ्या अर्थाने पहिला झेल जेव्हा सोडला होता तेव्हा 3 षटकार लगवले होते. त्याच नंतर आता पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा करण स्ट्राईक एंड वरती आपण पाहू. इथून करण पुन्हा एकदा तेच रंग उधळेल का इथून पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती प्रवीणला आपण पाहतोय. इथून प्रवीण षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती व्यक्ती पहिला आहे आणि 3ऱ्या षटकासाठी प्रवीणला आपण पाहतोय. राऊंड टर्म वर विकेटचा मारा. इथून खऱ्या अर्थाने विचार केला स्कोर धावफलकाचा विचार केला तर 36 धावा धावफलकावर किती. इथून 2 षटकांचा खेळ इथं संपला गेला. 36 धावा धावफलकावरती. अगदी या षटकांमध्ये कमालीची फटके बाजी. 21 धावा तब्बल बनवल्या या षटकामध्ये. 21 धावा कमालीचे फटके होत्या. हो 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 या वेळेस पहिला चेंडू इथून प्रवीणचा निर्धाव आलाय.
यावेळेस कमालीचा फटका, अगदी गुडघा टेक तमाशा देख असा फटका होता. इथून पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय. सीमा रेषा पार, अजून एकदा दर्जेदार चौकार. इथून करणचा विचार केला तर जेव्हा जेव्हा झेल सोडला तेव्हा तेव्हा जो तो फलंदाज मात्र महागडा ठरला आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. करणचा सोपा झेल सोडला होता आणि त्यानंतर मात्र आपले रंग उधळायला सुरुवात केली आहे. इथून चौकाराच्या सान्यात फलक 40 धावा फलका वरती. हो यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती थोडंसं गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्याच नंतर इथून निर्धाव चेंडूचे सांगता विचार केला तर थोडंसं परिवर्तन केलं जाते गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रवीण या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने मात्र चांगली गोलंदाजी राहिली. मात्र पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसरा चेंडूवरती चौकार खाल्ला होता आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. पुन्हा आप ट्रॅकर चेंडू रिवर्स अटेम्प्ट केला आहे. इथं रिवर्स सक्सेस स्टारला जातोय. इथून चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय. थर्ड मॅन रिजन मध्ये आला हा चौकार. इथून कमालीचा फटका, समोरून देखील चेंडूवरती धावा येत होत्या आणि इथून आता खऱ्या अर्थाने विचार केला तर रिवर्स फटका देखील पाहायला मिळाला आणि रिवर्स अटेम्प्ट देखील सक्सेस ठरलाय. चेंडू आउट ऑफ द पार. जुना बॉल आहे, आला गेम बॉल आलाय. इथून अजून एकदा चौकाराच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 44 धावा धावफलका वरती. इथून यावेळेस अगदी नक्कीच ट्रॉफीवरती हा चेंडू जाऊन आदळला आणि इथून पुन्हा एकदा अगदी बुकेमध्ये जाऊन चेंडू थांबला होता. अगदी अक्षरशः कमालीचे फटके. ज्या फलंदाजाचा झेल 2 झेल सोडले होते आणि तेच झेलचा मोबदला इथे मिळत असताना टीम लुबेवाडी संघाला हो पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. षटक क्रमांक 3 संपलं गेलंय. धावफलकाचा विचार केला तर 50 धावा कंप्लीट झाली आहेत. इथून अजूनही एक षटक शिल्लक आहे, पाहावं लागेल. 50 धावा तर धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथून गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर शेवटचं षटक प्रगतीपथावरती राहुल हा गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. स्ट्राईक हँड वरती फलंदाज सचिनच्या बॅटमधून 2 चौकार देखील पाहायला मिळाले होते. अगदी चांगले फटके त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले होते. 3 चेंडू अद्यापत खेळलाय. 8 धावा करते. हो पहिला चेंडू अगदी लोवर फुल टचचा चेंडू होता. त्यावरती मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवली. इथून स्क्वेअर लेग रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द पार. सचिनच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 56 धावा धावफलकावरती. इथून कमालीचा बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाहीये. अजून एकदा स्क्वेअर लेग रिजन कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ द पार. अगदी क्षेत्ररक्षक चेंडू खाली याचा प्रयत्न झाला होता मात्र क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू आउट ऑफ द पार. वन मोर षटकार. अतिशय कमालीचा फटका. सातत्याने बॅक टू बॅक दुसरा षटकार सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन कंप्लीट करत असताना आउट ऑफ द पार षटकार. आणि पुन्हा एकदा स्कोर कार्डकडे विचार केला तर 62 धावा या 2 षटकाराच्या साहाय्याने धावफलकावरती जोडल्या गेल्यात.
नो चेंडू. इथून मग रामदास ठोंबरे आम्हाला सांगत असताना नो चेंडू. नाही तुम्ही मेन पंचांच्या भूमिकेत आपण रामदास ठोंबरेला पाहू शकाल. तसेच लेग पंचांच्या भूमिकेत सुनील गामंडा देखील उपस्थित आहेत. इथून नो चेंडू. या पुढील चेंडू फ्री हिट. इथून पूर्णपणे फ्री हिटचा चान्स घ्यावा लागेल इथून सचिनला. हो पुन्हा एकदा विचार केला तर फ्री हिट चेंडू. हा इथून क्षेत्ररक्षकाने चुका केल्यात आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना टीम लोबेवाडी या संघाला इथून चौकार आला. या चौकाराच्या साह्याने धावफलक 67 धावा धावफलकावरती. इथून अजून एकदा फटका फसला आहे चेंडूवरती. क्षेत्ररक्षक चुका आता इथून होणार नाहीयेत. इथून मात्र सचिनच्या पारीचा अंत. ज्या मैदानात ज्या फलंदाजाने मात्र धुमाकूळ घातला होता तो फलंदाज इथे तंबूच्या असलेला सचिन बॅक टू द पवेलियन. निबाट ट्रॅव्हिस मैदानाच्या आतमध्ये उत्तमला आपण पाहतोय. विचार केला तर उत्तम पादीर साहेब आमच्या कौशल विभागाचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे खऱ्या अर्थाने यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर करत असताना पाहायला मिळतील. तर इथून मात्र खऱ्या अर्थाने अध्यक्ष साहेब मैदानाच्या आतमध्ये. ओ हो 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 इथून फटका फासलाय. इथून फलंदाज उत्तम पादीर साहेब देखील बॅक टू द पवेलियन. इथून बॅक टू बॅक दुसरा मात्र हादरा दिला जातोय. नक्कीच गेल्या पावलाने माघारी येत असताना आमचे साहेब देखील पाहायला मिळाले. त्याचनंतर इथून बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला पाहतोय आपण. इथून कमालीचा फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथून चुका आणि इथून त्या चुकांचा मोबदला मिळत असताना टीम लोबेवाडी संघाला या चौकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 71 धावा बनल्यात. 72 धावांचं टार्गेट आहे खऱ्या अर्थाने इथून टीम गौर कामत संघाला.
तसेच आमचे सोपान साहेब असवले देखील ते उपस्थित झाले. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने सरसे मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून मात्र इथे कूलर देण्यात आलेत. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने सरसे मनपूर्वक स्वागत. सलामीची जोडी गौर कामत संघाकडनं आपण पाहू शकाल. अगदी 72 धावांचं टार्गेट आहे. आणि इथून स्ट्राईक एंड वरती धनंजय, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रवीण अशी सलामीची जोडी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर दत्ता यावेळेस राईट टर्म वर विकेटचा मारा. पहिला चेंडू आणि इथून पहिला चेंडू स्क्वेअर अवंतर धावेच्या साह्याने दाफलक पुढे सरसावला जातोय. इथून विचार केला तर एक्स्ट्राची धाव अवंतर धावेच्या साह्याने तर खातं खोललं जात आहे टीम गौर कामत संघाचा. हो यावेळेस अगदी अगदी बॅटने खेचून काढलाय फटका. इथून विचार केला तर मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षकाला मात्र चुकून हा चेंडू जाणार सीमा रेषा पार. इथून धनंजयच्या बॅटमधून आला हा चौकार. इथून खऱ्या अर्थानं पहिला चेंडू स्क्वेअर होता. अवांतर धावेच्या साह्याने खातं खोललं होतं. त्याच नंतर दुसरा चेंडू मात्र पूर्णपणे समाचार घेत असताना धनंजयच्या बॅटमधून आला हा दर्जेदार चौकार. इथून 72 धावांचं टार्गेट आहे खऱ्या अर्थाने. इथून विचार केला तर टीम गौर कामत संघाला. इथं मला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, अगदी लोवर फुलटॉस चेंडू. त्यावरती फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. ते सिंगल धावेच्या साह्याने दाखवलं की 6 धावा दाखवल का भारतीय. हा या वेळेस कमालीचा फटका. इथून अगदी आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत जाणार असणारा हा षटकार, कमालीचा फटका. इथून विचार केला तर प्रवीणच्या बॅट मधून आलाय. खऱ्या अर्थाने इथून ज्या फटक्यांची गरज आहे ते फटके इथं पाहायला मिळतात. इथून ते पण 4 चेंडू फेकले. एक स्क्वेअर मारा आहे, त्यामध्ये एक चौकार, एक षटकार, एक सिंगल असे या धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या वेळेस अजून एकदा काय कमालीचा फटका आहे. इथून अगदी कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द पार, चौकार. इथून चौकाराच्या साईन दाफलकाचा विचार केला तर 16 धावा दाफलका वरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि या 2 उर्वरित चेंडूवरती किती धावा बनवले जातील पाहावं लागेल. विचार केला तर प्रवीण सध्याच्या स्थितीला त्याच्या बॅटमधून फुंटे फटके पाहायला मिळाले आहेत. अगदी 72 धावांचं टार्गेट चेस करत असताना कमालीचे फटके. हो 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 यावेळेस अजून एकदा दर्जेदार फटका. इथून पाहावं लागेल. चेंडू 1 बाउन्स अखेर पोहोचलाय सीमा रेषा पार, चौकार. इथून मात्र या चौकाराच्या साह्याने दाफलक 20 धावा दाफलका वरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील पाहावं लागेल. विचार केला तर जी फटकेबाजींची गरज, खऱ्या अर्थाने जे फटक्यांची गरज आहे ते फटके आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून प्रवीणच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत अगदी चांगले फटके. ओ हो 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 हो. आणि इथून
अजून एकदा दर्जेदार फटका अगदी स्क्वेअर लेग रिजन कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ द पार. प्रवीणच्या बॅटमधला हा दर्जेदार षटकार. धावफलकाचा विचार केला तर षटक क्रमांक पहिले संपले. 26 धावा अक्षरशः धावफलकावरती. मी विनंती करेन चंद्रकांत मुचकर आणि त्यांच्या माध्यमातून मी विनंती करेन सोपनदादा सवले आपल्या आपल्या इथे केला जातो या स्पर्धेच्या वतीने हितोचित मान सन्मान मी विनंती करेन आपण तो स्वीकारावा. अगदी या स्पर्धेसाठी 2 कूलर ज्यांनी उपलब्ध करून दिले ते आमचे सोपन शेट सबले यांच्या माध्यमातून ते कूलर मात्र इथे या स्पर्धेसाठी लाभले गेले. त्यांचं पुन्हा एकदा करूया मनपूर्वक स्वागत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी विचार केला तर षटक क्रमांक पहिलं संपलंय. अगदी दत्तावरती अक्षरशः तुटून पडलं होतं प्रवीण आणि त्याने मात्र पहिलं षटक कंप्लीट केलं. मात्र या षटकामध्ये अगदी थोडासा महागडा ठरला जातो. गोलंदाज दत्ता लोबी इथून 26 धावा अतिशय खर्च केल्या आणि त्या 26 धावा इथं वाचवण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर वैयक्तिक पहिले सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन असताना सचिनला आपण पाहतोय. इथून बरोबर डिलेव्हरी अगदी चेंडूला फक्त आणि फक्त हलक्या हाताने ढकलून देण्याचं काम केलं. इथून धनंजयला देखील माहिती आहे की इथून प्रवीणच्या बॅटमधून मोठे फटके येतात. अगदी अक्षरशः त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं गरजेचं आहे आणि ती कामगिरी इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कमालीचा फटका. यावेळेस गोलंदाजीमध्ये परिवर्तन सातत्याने सचिनचा विचार केला तर सचिन मध्ये ती क्षमता आहे. अगदी चेंडूला बराच काळ मात्र परिवर्तनामध्ये बदलण्याचा धाडस मात्र त्याच्यामध्ये आणि इथून तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून पुन्हा एकदा राऊंड मोरली विकेटचा मारा सचिन. यावेळेस हो यावेळेस फारसा संपर्क होत नाही. इथून नक्कीच कमालीचे गोलंदाज इथून विचार केला तर सातत्याने इथून आता प्रवीणला जखडून ठेवण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जाते. सचिन कमालीचे गोलंदाज पहिला चेंडूमध्ये सिंगल दिल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू इथे प्रवीणला मात्र थांबवून ठेवण्याचं काम सचिनच्या माध्यमातून केलं जाते. अगदी 72 धावांचं टार्गेट आणि ते चेस करत असताना इथून 26 धावा बनवले होते पहिल्या षटकांती. मात्र दुसरं षटक थोडंसं मागला ठरताना पाहायला मिळेल. इथून आता मात्र आपले इरादे स्पष्ट करत असताना प्रवीणला पण पाहायला गेलं. अगदी स्टेप आउट करून चेंडूला पाठवलंय. अगदी मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यापर्यंत चेंडू आउट ऑफ द पार. इथून प्रवीण ब्रँड षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलका भारतीय. हा इथून फटका फसला होता. अगदी झेल टिपायचा होता. सुनील क्षेत्ररक्षक दूरवरती पॉइंटचा क्षेत्ररक्षक सुनील. जर तू झेल चेंज केलं असतं तर नक्कीच इथून थोडासा लगाम लावता आला असता फलंदाज प्रवीण वरती. मात्र इथून नक्कीच झेल जरा जमिनीच्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट होत असताना 34 धावा धावफलका भारतीय. जुने षटकाचे काही चेंडू शिल्लक पाहावं लागेल. इथून खऱ्या अर्थाने आता धनंजयला पाहतो स्ट्राईक एंड भारतीय. हो यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका. अगदी इथून पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू आउट ऑफ द पार. धनंजयच्या बॅट मधून आला हा दर्जेदार षटकार. षटक क्रमांक दुसरं संपलंय.
इथून षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावफलकाचा विचार केला तर 40 धावा धावफलका भरती आहे. आता इथून खऱ्या अर्थाने येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडूवरती 32 बनवायच्यात. इथून कोलंबी ट्रॅकचा विचार केला तर करणला आपण पाहतोय. इथून पहिला चेंडू वाईड आला. इथून स्क्वेअर मारा तर धावेने धावफलक 41 धावा धावफलका वरती. अगदी इथून प्रवीण स्ट्राईक एंड वरती आणि प्रवीण मध्ये खऱ्या अर्थाने ती क्षमता आहे. ते फटके खिचून आणू शकेल. इथून मात्र ती कामगिरी बजावावी लागेल इथून प्रवीणला. ओहो इथून चेंडू आउट ऑफ द पार. अजून एक दर्जादार षटकार. विचार केला तर या फलंदाजाकडे ते स्किल आणि कौशल्य पाहायला मिळत आहे. सातत्याने कमालीची फटके त्याच्या माध्यमातून या षटकाराच्या साह्याने धावफलक 47 धावा धावफलका वरती. आणि जर षटकार हॅट्रिक लगवली तर 200 रुपयाचं कॅश प्राईज इथून सोपान शेट असवले साहेबांकडनं इथे लाभले जाते. इथून कमालीचा चेंडू अतिरिक्त उसळी. इथे मात्र गोलंदाजाला मात्र वॉर्निंग दिली जाते. बन बाउन्स. यापुढील चेंडू जर बाउन्स आढळला तर नो चेंडू दिला जाईल याची देखील दक्षता असावी. इथून कमबॅक करायला तर सुरुवात केली आहे करणने. हो इथून नो मॅन लँड्स. अगदी नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय सीमा रेषा पार. अजून एक दर्जेदार चौकार. अगदी खबर क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय सीमा रेषा पार. अजून एकदा प्रवीणच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 51 धावा धावफलका वरती. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका. ग्राउंडचा फटका. अगदी कमालीचा फटका. चेंडू आउट ऑफ द पार. अजून एकदा प्रवीणच्या बॅटमध्ये आला हा षटकार. प्लीज विनंती असेल टीम गबर कामात बाहेरनं आवाज नका करू. फक्त तुम्ही टाळ्या वाजवू शकता. आणि इकडे थोडं कॅमेऱ्यामध्ये देखील सॉरी हे होते थोडंसं यूट्यूबमध्ये आवाज जातोय तर प्लीज शांतता राखा. थोडंसं आपण जरूर प्रोत्साहन द्या आपल्या फलंदाजाला. हो पुन्हा एकदा कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथून होणार नाही चुका. प्रवीणच्या पारीचा अंत. मोठा मासा गळाला. प्रवीण बॅक टू द आउट. चला टीम बोत्रेबाडी संघाचा कर्णधार आणि त्याच्या साथीने टीम चौधरबाडी संघाचा कर्णधार. चला या लगेचच नाणेफेकीसाठी. बॅट रडाईस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्ञानेश्वर गोंडाऊनच्या भूमिकेत अगदी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. विचार केला तर प्रवीणच्या बॅटमधून कमालीचे फटके पाहायला मिळाले होते आणि त्यात नंतर मात्र इथून प्रवीणची जागा चालवावी लागेल ज्ञानेश्वरला. इथून विचार केला तर 12 वरती 32 ची गरज होती आणि त्यानंतर फटक्यांची कमालीची फटकेबाजी अगदी 57 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यावेळेस कमालीचा फटका आहे. अगदी पॉइंट आणि कबर दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध अगदी फटका खिचलाय आणि चेंडू जाणार सीमा रेषा पार. चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक 61 धावा धावफलकावरती. म्हणजे इथून 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 11ची गरज आहे.
चला टीम धोत्रेवाडी संघाचा कर्णधार आणि टीम सफदरवाडी संघाचा कर्णधार लगेचच यायचंय. आता इथं खरं अर्थाने विचार केला तर 72 धावा बनवायच्या होत्या, 61 बनल्यात. अजूनही 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती साहिलला आपण पाहतोय. साहिलला पाहतोय राईट मधलं विकेटचा मारा पहिला चेंडू पहिला चेंडू स्क्वेअर आहे. अवंतर धावेच्या साईने दाफलक पुढे सरसावला जातोय. अगदी आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धाब्यांची गरज. इथूनही अजून धनंजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला होता, मात्र पूर्णपणे जबाबदारी घेऊन अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण त्याला. त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का हो यावेळेस कमालीचा चेंडू इथून निर्धाव आलाय. आता इथून 5 चेंडू वरती 10 धाव्यांची गरज आहे. आणि इथून नो अगदी इथून विचार केला तर नो चेंडूच्या अतिरिक्त धावेच्या साहाय्याने दाखवलं एक 62 धावा नक्कीच 63 धावा दाखल का वरती. आता इथून विचार केला तर 5 चेंडू वरती 9 बनवायच्यात. 5 चेंडू 9ची गरज खऱ्या अर्थाने टीम गवर कामत संघाला. आणि इथून चेंडू आउट ऑफ द पार. षटकार कमालीचा फटका अगदी फाईन लेग रिजन मध्ये लॉंग लेग रिजन मध्ये इथून षटकार पाहायला मिळाला. अगदी व इथून 4 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज. आता मात्र 4 चेंडूवरती 3 बनवायच्यात. इथून कमालीचा झेल. आता मात्र इथून धनंजयच्या पारीचा अंत. धनंजय बॅक टू द बाबूड. चला धोत्रेवाडी संघाचा कर्णधार यायचा. आता इथून कमालीचा चेंडू. इथून विचार केला तर निर्धाव चेंडू हाताळला जातोय. आता 2 बॉल आणि 3 धाव्यांची गरज आहे.
इथून ज्ञानेश्वरच्या पारीचा अंत. अगदी एक चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. इथून खऱ्या अर्थाने काय कमालीचा मॅच कव्हर केली होती अगदी प्रवीण आणि धनंजयने. मात्र त्याच नंतर इथून दोन्ही फलंदाजाचा विकेट गेला आणि त्यानंतर अगदी हेच नक्कीच याची दक्षता घ्यायची. पंच आपण निर्णय कळवायचा आहे की जो बॉल जर हातात असला किपरच्या तर बॉल रन नाहीये तसा आणि एक साईडने पिच सोडलं तर दोन्ही साईडने पिच सोडलं तरच धाव दिली जाईल याची देखील दक्षता घ्यायची. लास्ट बॉल आणि 3 धाव्यांची गरज. शेवटचा चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे इथून. आता इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करावी लागेल कमालीचा. आता मात्र इथून 11 धावा वाचवत असताना गोलंदाज साहिल. आणि इथून विजय होतो टीम लोधेवाडी संघ. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडसे कौतुक. हँडशेक करायचं प्लीज गवर कामत टीम. हँडशेक. काय कमालीचं विचार केला तर हँडशेक करायचंय प्लीज. टीम लोधेवाडी या आपण लगेचच. टीम धोत्रेवाडी संघाचा कर्णधार. चला या धोत्रेवाडी संघाचा कर्णधार यायचा आहे.